आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यावर प्रश्न येतात. तर याच्यावर नेमके प्रश्न कोणते की आरबीआय साठी कोणता आयोग होता? हिंटन यंग आयोग 1926. हे लगेच लक्षात आलं पाहिजे. 1926 ला हिंटन यंग आयोग, हिल्टन यंग आयोग लगेच लक्षात यायला पाहिजे, हा स्थापन झाला. आता भारतीय त्यांनी शिफारस केला की भारताला मध्यवर्ती बँक असायला पाहिजे, एवढा अर्थव्यवहार चालण्यासाठी काहीतरी एक सेंट्रलाइज बँक असायला पाहिजे. म्हणून 1934 ला बँकिंग अधिनियम पारित झाला. बँकिंग कायदा त्याला बँकिंग ऍक्ट म्हणतो, त्याला शॉर्ट मध्ये मी सांगतो. बँकिंग ऍक्ट पारित झाला आणि 1 एप्रिल 1935 ला 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. आरबीआयची स्थापना, पण तिचं राष्ट्रीयकरण झालं नव्हतं. राष्ट्रीयकरण झालं तिचं 1 जानेवारी 1949 ला. आता राष्ट्रीयकरण झालं म्हणजे पूर्णतः भारताच्या कंट्रोल मध्ये ती बँक आली. याला राष्ट्रीयकरण असं म्हणूया. कारण जे शेअर्स होल्डर्स होते त्यांना ते खासगी लोकांचे शेअर्स पूर्णतः सरकारने विकत घेतले आणि तिला राष्ट्रीयकृत बँक केली. मग पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बोर्न अर्कल स्मिथ होते, जेम्स टेलर्स होते, नंतर डॉक्टर सी डी देशमुख पहिले भारतीय होते. आता सध्या कोण आहे? संजय मल्होत्रा आहेत. याच्या अगोदर शक्तिकांत होते, त्याच्या अगोदर उर्जित पटेल होते, त्याच्या अगोदर रघुराम राजन होते. हे सगळे क्रम आपल्या लक्षात असायला पाहिजे. आरबीआयची धोरणं कोणती, पॉलिसी कोणती, मॉनिटरी पॉलिसी काय असते, आरबीआय किती म्हणजे 1 रुपयाची नोट आणि नाणी याच्यावर स्वाक्षरी, नाण्यावर तर स्वाक्षरी नसते. 1 रुपयाच्या नोटवर वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. 2 रुपये व त्याच्यावरील सगळ्या नोटावर गव्हर्नरची स्वाक्षरी असतात. नोटबंदी, सध्या नोटबंदी केव्हा झाली? 8 नोव्हेंबर 2016 ला झाली. असे प्रश्न आहेत. असे विविध व्हिडिओ तुम्हाला आम्ही देऊया. तर त्या व्हिडिओचा स्वाद घ्या, चांगल्या पद्धतीने मार्क तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा दर्जी फाउंडेशन कडून आम्ही व्यक्त करतो. याचं एक व्हिडिओ संकलन करा, जास्तीत जास्त मुलांना, गरजू मुलांना ते शेअर करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. थँक्यू.